ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधी ना कधी एक नेगेटिव्हिटी किंवा नेगेटिव्ह एनर्जी याचा अनुभव घेत असतो. आणि ही नेगेटिव्ह एनर्जी माणसाला किंवा व्यक्तीला पुष्कळ वेळेला चांगले कृत्य करण्यापासून मागे खेचत असते. ही नेगेटिव्ह एनर्जी व्यक्तीला सत्य सांगण्यापासून मागे खेचत असते, दडपणाखाली आणत असते. आणि अचानक ही नेगेटिव्ह एनर्जी व्यक्तीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असते. ही नेगेटिव्ह एनर्जी कुठून कार्य करत असते? ही नेगेटिव्ह एनर्जी व्यक्तीतर्फेच, व्यक्तीद्वारेच ही पॉझिटिव्ह एनर्जीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच जिथे नेगेटिव्हिटी असते, जिथे नेगेटिव्ह एनर्जी असते, तिथे आपण सांगतो की जणू काही सैतानाचं वातावरण आहे, सैतानाचं वास्तव्य आहे. आणि एक नेगेटिव्ह व्यक्ती पूर्ण माहोल खराब करत असते. परंतु विजय मात्र पॉझिटिव्ह एनर्जीचा होत असतो, विजय मात्र सत्याचा होत असतो. पण त्यासाठी त्याला भरपूर अशी काटकसर करावी लागते. प्रभू येशूच्या जीवनामधील सर्वात मोठी नेगेटिव्ह एनर्जी जी होती ती म्हणजे सैतान. आणि ही नेगेटिव्ह एनर्जी सैतान कशा प्रकारे व्यक्त करत होता? तर कधी शास्त्री लोकांच्या द्वारे, तर कधी परुषी लोकांच्या द्वारे, जे नेहमी प्रभू येशूच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत होते, जे नेहमी प्रभू येशूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजचं शुभवर्तमान आपण पाहत आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांपासून दूर जात आहे, कारण ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी टपलेले होते. म्हणजे एक नेगेटिव्ह एनर्जी एवढी स्ट्रॉंग होती की प्रभूला कशा प्रकारे पकडावं, त्याची विल्हेवाट कशी करावी या हेतूने ते मसलत करत होते. अशी प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अनुभवलेली होती. परंतु सत्य काय होतं हे प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. विजय मात्र सत्याचा झालेला होता, विजय मात्र पॉझिटिव्ह एनर्जीचा झालेला होता. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये ही नेगेटिव्ह एनर्जी अनुभवलेली होती, तशाच प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी आपण देखील आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो. आणि ती नेगेटिव्ह एनर्जी कशा प्रकारे येत असते? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा ती नेगेटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीद्वारे कार्य करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती नेगेटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीद्वारे कार्य करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांविषयी कुरकुर करत असेल, मागून वाईट शब्द बोलत असतील किंवा मसलत करत असेल, तर ती नेगेटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीद्वारे कार्य करत असते. आणि अशा प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी या जगामध्ये, समाजामध्ये जणू काही भरलेली आहे, याचा अनुभव आपण घेत असतो. त्याचा अर्थ असा नाही की पॉझिटिव्ह एनर्जी स्ट्रॉंग नसते, नाही. पॉझिटिव्ह एनर्जी आहे म्हणून नेगेटिव्ह एनर्जीचा विजय होत नसतो. आणि म्हणूनच या नेगेटिव्ह एनर्जीला जर विरोध करायचा असेल तर केवळ आणि केवळ पॉझिटिव्ह एनर्जीच करू शकते. पण त्यासाठी त्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याची गरज आहे. आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रभूकडे ते सामर्थ्य होतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक क्षणाला त्या नेगेटिव्ह एनर्जीवरती मात करत होता. आपल्या जीवनामध्ये देखील ही नेगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असते, तेव्हा आपला दृष्टिकोन कसा असतो? जेव्हा ही नेगेटिव्ह एनर्जी असते तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कितीही व्यक्तीने आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला किंवा आपलं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला जणू काही उंच हवेमध्ये धरून देत असते.
आपल्याला सपोर्ट करत असते आणि तीच पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच पवित्र आत्म्याची एनर्जी आहे. आणि मग त्यामुळे जीवनामध्ये जेव्हा अशा प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असते तेव्हा आपण त्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे वळण्याचा प्रयत्न करूया. त्या नेगेटिव्ह एनर्जीकडे लक्ष न देता किंवा त्याच्या बरोबरीने न जाता आपल्याकडे जी असलेली पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करूया. सत्याला धरून राहूया, त्याच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करूया, प्रभू येशूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याकडून आपण ढाल घेऊया, विश्वासाची ढाल. आणि नक्कीच नेगेटिव्ह एनर्जी किती असली तरी ती आपली काहीच करू शकणार नाही. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया या नेगेटिव्ह एनर्जीचा सामना करण्यासाठी. आणि नक्कीच परमेश्वर आपल्या सर्वांना कृपा व शक्ती देईल. आमेन.